हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेतच असाल. तर हा व्हिडिओ मी मंडेला शूट केलेला आहे. आम्ही संडेला महाबळेश्वर वरून आलो होतो आणि आहोंनी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं, कारण तो जो 3-4 दिवसाचा थकवा होता ना तो सगळ्यांमध्येच होता आणि त्यांनाही इच्छा नव्हती ऑफिसला जायची. म्हटलं चला आजच्या दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करू, कारण आपण जेव्हा आपण कुठे पिकनिकला जातो ना त्याच्यानंतर जे आपलं काही रुटीन चालू असतं, आपण 2-3 दिवसासाठी जरी कुठे गेलो ना तरी आल्याच्या नंतर आठवडाभर आपली ती कामं चालू असतात. पण खरं सांगू का, आपल्या घराशिवाय कुठेही मजा नाही आणि शांतता तर कुठेच नाही असं मला वाटतं. आपण कितीही कुठेही फिरायला जा पण आपल्या घरासारखं सुख कुठेच मिळत नाही. जे सुख घरी आल्याच्या नंतर मिळतं ना ते कुठेच मिळत नाही. असं वाटतं की कधी आपण एकदाच आपल्या घरी जातोय असं मला तरी होतं बरं का. 3-4 दिवसाच्या वरती मी कुठेच राहू शकत नाही असं मला वाटतं. आज घरामध्ये इतका पसारा पडला होता ना की बस रे बस. पण अहो घरी असल्यामुळे मला बाकी काही टेन्शन नव्हतं. मला माहित आहे की मी जर किचन मध्ये काही उरकते तर ते बाकीची सगळी कामं उरकून घेतील आणि मला असं वाटतं ना की हेच कॉन्ट्रीब्युशन पाहिजे दोघांचं सुद्धा घरामध्ये. असं नाही की एकटीच बाई घरामध्ये कामं करते आणि पुरुष तसाच बसलेला आहे किंवा तिच्यावरच सगळ्या गोष्टी किंवा जबाबदारी टाकून सगळे रिकामे होतात. असं नाही पाहिजे असं मला वाटतं. आणि जेव्हा पण हाऊ घरामध्ये असतात ना मला खरंच त्यांची इतकी म्हणजे इतकी हेल्प होते ना, मेंटली तर मेंटली सुद्धा होते आणि आपल्याला काही कामं सुद्धा करायची असतात किंवा फिजिकली सुद्धा आपण एवढे थकून गेलेलो असतो ना तर असं वाटतं की कोणीतरी आपल्याला हेल्प करावं. कारण जो काही पसारा पिकनिकवरून आल्याच्या नंतर घरामध्ये पडलेला असतो ना तो काही बघण्यासारखा असतो. आता बघा ह्या बॅगा वगैरे सगळ्या अशा अस्ताव्यस्त पडल्या होत्या, म्हणजे त्यातली कपडे वगैरे आहोंनी काढून घेतली होती आणि त्यांचं घड्या वगैरे घालणं किंवा धुतलेली जी कपडे होती, कारण आम्ही रात्री आलो ना संडेला तर तेव्हापासून आम्ही मशीन लावायला चालू केली होती कपड्यांची आणि ती कपडे धुवायला टाकणं आमचं चालूच होतं एकापाठी एक मशीन आणि अर्धी कपडे सुकून पण गेली होती. तर काही कपडे वापरली पण होती आम्ही, काही कपडे वापरली गेली पण नव्हती जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा. तर तीच कपडे वगैरे ते घड्या वगैरे घालून ठेवत आणि घर दोघांचं आहे म्हटल्यावरती दोघांनी तेवढीच कामं केली पाहिजेत. ते तेवढंच कॉन्ट्रीब्युशन दोघांचं सुद्धा असलं पाहिजे. जेव्हा आपण घरी असतात किंवा काही काम नसतं तर तेव्हा असं मला वाटतं की एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं की संसारामध्ये फक्त प्रेम असून चालत नाही तर एकमेकांना समजून सुद्धा तेवढंच घेतलं पाहिजे. कारण प्रेम सुरुवात असते पण नातं टिकतं ते आदर आणि समजुतीवरच असं मला वाटतं. कारण घरात तुझं काम आणि माझं काम असं नसतंच कधी. ते काम दोघांचं मिळून असतं आणि दोघांनी तेवढ्या जबाबदारीने ते केलं पाहिजे. घर दोघांचं असेल तर जबाबदारी ही दोघांचीच असते. आपण अजूनही घरातली कामं बायकोची जबाबदारी आहे असं लेबल लावतो, पण घर दोघांचं असेल तर जबाबदारी ही दोघांचीच असते. कारण नात्यात फक्त प्रेम असलं की पुरेसं नाहीये. समजून घेणं, वेळ देणं आणि एकमेकांच्या थकव्याची जाणीव ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे. नवरा बायकोचं नातं हे फक्त असं वाटतं की प्रेमावर चालतं, पण तसं नाहीये. ते जबाबदारीवर आणि समजुतीवर टिकतं. कारण लग्न झालं की घर ही दोघांचीही जबाबदारी असते. घरातली कामं, बाहेरची कामं, आर्थिक ताण, मुलांची काळजी सगळं एका व्यक्तीवर टाकून दुसऱ्याने फक्त अपेक्षा ठेवणं हे पण काही योग्य नाही. तू कर आणि मी का करू या विचारांनी नातं कमजोर होतं आणि आपण दोघं मिळून करू हा विचार आला की घरातली अर्धी समस्या तिथेच संपते. आणि आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. थकवा फक्त बाहेर नोकरी करणाऱ्यालाच येत नाही. घर सांभाळणं, स्वयंपाक करणं, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करणं हेही तितकंच मेहनतीचे काम असतं आणि दोघांनीही एकमेकांच्या थकव्याची जाणीव ठेवली पाहिजे. असं बोलून नाही होत की तू तर घरातच असतेस, तुला काय काम आहे घरामध्ये, असं बऱ्याच घरामध्ये बोललं जातं आणि बऱ्याच घरांमध्ये मी ऐकलं सुद्धा आहे की घरामध्ये बायकांना कामच काय असतं, आम्ही तर बाहेर जातो, आम्ही नोकरी करतो म्हणजे आम्ही खूप थकतो, असं मी बऱ्याच वेळा ऐकते. पण याच बदल्यात जर तुम्ही कधी कधी असं बोललात की आज तू बस मी करतो, हे वाक्य सुद्धा नातं एकदम घट्ट करून जातं. नात्यात प्रेम महत्वाचं आहेच पण आदर त्याहून महत्वाचा आहे. टोमणं मारणं, इतरांशी तुलना करणं, कमी लेखणं या गोष्टींना हळूहळू अंतर वाढवतात. आणि सगळ्यात महत्वाचं, समोरची व्यक्ती आपली आहे म्हणून तिला सतत गृहीत धरू नका.
आता मी थोडंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर ह्या स्ट्रॉबेरीज आम्ही आणल्या होत्या महाबळेश्वरवरून आणि म्हटलं चला हेच ओपन करून ठेवून देऊयात. तिथे आमचा काही स्ट्रॉबेरीज वगैरे घेण्याचा काही मूड नव्हता. पण येता-येता बसमधून मी पुन्हा खाली उतरले आणि एक स्ट्रॉबेरीचा बॉक्स घेतलाच. म्हटलं चला काहीतरी त्याचं बनवूया आणि मला स्ट्रॉबेरी थोडी पिकलेलीच मिळाली होती. अशी कच्ची वगैरे मी बघत होते, पण तिथे जास्त कच्ची स्ट्रॉबेरी नव्हती. पूर्ण पिकलेलीच होती आणि मला असं वाटतं की ही 2-3 दिवसामध्ये खराब पण होण्याची शक्यता आहे. आता इथेच बघा थोडंसं त्याला असं लिबलिबीत अशी काही झालेली आहे. तर तीच इथे मी बाजूला वगैरे काढून घेते. माझ्याकडे स्ट्रॉबेरीजच्या रेसिपी वगैरे आहेत आणि मी ते बनवणार आहेत आणि त्या रेसिपी डोक्यात ठेवूनच मी ह्या स्ट्रॉबेरीज घेतल्या होत्या आणि जेव्हा पण मी ते बनवेन तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आता मी विचार केला की ह्या ज्या पण काही जास्त पिकलेल्या वगैरे स्ट्रॉबेरीज आहेत ना, तर ह्या बाजूला वगैरे काढून ठेवून देईल. कारण जर मी ह्या डीप फ्रीजमध्ये ठेवल्या तर शक्यतो त्या राहतील जरा म्हणजे चांगल्या राहतील असं मला वाटतंय. मला स्वतःला इतकं काही फ्रूट आवडत नाही कारण लहानपणापासून आम्ही खूप म्हणजे खूप फ्रुट्स खाल्लेत. कारण पप्पा फ्रूट मार्केटमध्ये आहे. सो एकही असं फ्रूट नाहीये की आम्ही खाल्लेलं नाहीये. तर चला असो. पूर्ण आठवड्याची जी तयारी असते आपली कडधान्य वगैरे भिजत घालण्याची वगैरे तीच इथे मी करून घेतलीये. म्हणजे करून घेतीये. कडधान्य वगैरे भिजत असले ना, की घरामध्ये काही टेन्शन नाही राहत. कधीही काही पातळ भाजी वगैरे करायची असेल, तर ती करून घेऊ शकतो. आता स्मितला बरेच दिवस झाले ना, मी पाणीपुरी वगैरे बनवली नाहीये. तर म्हटलं चला आज दोघे पण घरी आहेत, तर संध्याकाळी पाणीपुरीचा बेत करूया. आणि मी जे संक्रांतीला भजी बनवले होते, तर त्याची रेसिपी मला एका ताईंनी विचारली होती, की रेसिपी शेअर कर. म्हणून म्हटलं आता इथे चला ती डाळ वगैरे भिजत घालून घेईन. तर मी इथे त्यासाठी उडदाची डाळ 1 वाटी आणि चण्याची डाळ 1 वाटी असं दोन्ही मिळून भिजत घालतीये आणि खरंच इतके अप्रतिम होतात ना ते भजी. मी जेव्हा ती भजीची रेसिपी शेअर करेन तर नक्की ट्राय करून बघा. आणि ज्या पण काही स्पेशल गोष्टी असतील ना, जसं की पाणीपुरी, पावभाजी ह्या काही स्पेशल गोष्टी असतात ना, ज्या आपण कधीतरीच खातो. ह्या गोष्टी आम्ही तिघी पण छान शांतपणे असू किंवा छान शांत रुटीन असेल ना, तेव्हा बनवते मी. जेणेकरून खूप शांततेत छानपैकी आम्हाला ते एन्जॉय सुद्धा करता येतं. आता त्यासाठी मी इथे सफेद वाटाणे भिजत घालते. पाणीपुरीची सुद्धा जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल ना, तर मला नक्की कमेंट करा. मी ती सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि मला शक्यतो मोड आलेले मूग किंवा मोड आलेली मटकी हे जास्त आवडतं आणि अहोंना सुद्धा त्याच्या छान उसळी वगैरे करता येतात किंवा चाट वगैरे बनवता येतात. बऱ्याच पद्धतीने आपण त्या यूज करून घेऊ शकतो. म्हणून मी इथे ह्या सगळ्या गोष्टी भिजत घालून ठेवते, जेणेकरून आठवडाभर काही टेन्शन नाही राहत. आणि बरेच दिवस झालं मी विचार करतेय, की मुगाचे जे धिरडे असतील, चिले असतील किंवा डोसे असतील, जे काही, तर ते इथे मी ब्रेकफास्टला वगैरे बनवू असा विचार करतीये. आता इथे मी ज्या काही डाळी वगैरे धुवून घेतल्या होत्या ना, त्याचं पाणी मी इथे साईडला काढून ठेवलंय. ते काढून ठेवलंय हे मी तुम्हाला पुढे सांगते. घरामध्ये बऱ्याच अशा भाज्या वगैरे संपलेल्या आहेत, कारण आम्ही 3-4 दिवस घरामध्ये नव्हतो, तर भाज्या वगैरे काहीच नाहीये घरामध्ये. म्हणून म्हटलं चला ह्यापैकीच काहीतरी पातळ भाजी वगैरे उद्याच्याला वगैरे होईल, म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची तयारी माझी चालू आहे. आता दिवसभर आम्ही दोघी सुद्धा थकलो होतो काम वगैरे करून. तर अहो मला बोलले, की "काहीतरी हलकं-फुलकं बनव जेवायला" आणि आमचं असं काही जास्त असं काही खाण्याचा मूड नव्हता, कारण ब्रेकफास्ट आमचा खूप लेट झाला होता. आणि दोघे पण काम करून खूप थकलेलो. सो त्यांचं म्हणणं होतं, की "काहीतरी हलकं-फुलकं बनव, म्हणजे जे तुला पण ईझी होईल बनवायला आणि आम्हाला खायला सुद्धा छान वाटेल." आता खायला जरा जिभेला आपल्या चटके असतातच. म्हणून म्हटलं चला इथे मॅगी बनवूया छान चीजवाली आणि आम्हाला ही मॅगी ना भरपूर आवडते. असं भरपूर अशी चीज, भरपूर अशी कोथिंबीर टाकून. मी स्पेशली आम्ही तिघी सोबत असल्याच्या नंतर ही मॅगी बनवते आणि मूव्ही वगैरे असेल काही तर एन्जॉय करतो मस्तपैकी. आता दुपारी आम्ही मस्तपैकी मूव्ही वगैरे एन्जॉय केला होता आणि हे संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करतेय. संध्याकाळी मी जसं तुम्हाला म्हणाले, की वाटाणे भिजत घातले होते सफेद आणि पाणीपुरी बनवण्याचा बेत होता. तर अहो मला बोलले, की "चल आज मी बनवतो पाणीपुरी, तू छान आराम कर." आणि हेच असतं एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या थकव्याची जाणीव ठेवणं आणि मला हे वाक्य सुद्धा मला खूप आनंद देऊन जातो, की "तू बस, मी करतो." भले त्याच्यानंतर मी त्यांना म्हणत असते, की "नको, मी बनवते, मी करते." पण त्यानंतरही ते काही माझं ऐकत नाहीत. ते स्वतःच करायला घेतात. आणि खरं सांगायचं म्हटलं ना, तर त्यांना कॅमेरा समोर येणं वगैरे हे नाही आवडत. पर्सनल गोष्टी शेअर करणं नाही आवडत. पण ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी ह्या गोष्टी करत असतात आणि स्वतःमध्ये भरपूर काही गोष्टी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतात.
मीही काही गोष्टी मला जेवढ्या जमेन तेवढ्या इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक जण कधी परफेक्ट नसतो, पण एकमेकांसाठी परफेक्ट बनणं हेच खरं नातं आहे, हेच खरं लग्न टिकवण्याचं रहस्य आहे, असं मला वाटतं. तर इथे बघा पाणीपुरी सुद्धा बनवून रेडी झाली होती. छान असं मस्त असं पाणी बनवून सुद्धा रेडी झालं होतं अहोंचं आणि त्याच्यानंतर स्वतःच टेस्ट करायला घेतलं होतं. आता त्याच्यानंतर स्पायसी त्यांची झाले. रिएक्शन बघा इथे काय आहे ती. आपण घरामध्ये जेव्हा असतो सगळे सोबत, आजकाल तेच झाले, की प्रत्येक जण आपापला मोबाईल वगैरे घेऊन बसतो आणि मोबाईलमध्ये डोकी असतात. पण मला असं वाटतं, की एकमेकांनी जर एकमेकांच्या कामामध्ये मदत केली, तर तेवढेच कम्युनिकेशन आपल्यामध्ये वाढतं. आता आमच्यामध्ये पण फार असं काही कम्युनिकेशन नव्हतं, पण आम्ही त्या गोष्टी इम्प्रूव्ह केलेल्या आहेत. कारण प्रत्येकामध्ये काही ना काही गोष्टी कमी असतातच, तशा आमच्यामध्ये सुद्धा होत्या. पण आम्ही त्या एकमेकांसाठी चेंज करण्याचा प्रयत्न केलाय. आणि अजून सुद्धा करतोय. कारण अहोंचं नेचर असं आहे, की खूप शांत स्वभावाचे आहेत ते. खूप असे बोलके वगैरे नाहीयेत. पण आजपर्यंत त्यांनी स्वतःमध्ये एवढी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे ना आणि प्रत्येकाने प्रत्येकासाठी बदललंच पाहिजे. लग्न झाल्याच्या नंतर प्रत्येक पार्टनरने समोरच्यासाठी बदलणं खूप गरजेचं आहे. असं धरून नाही चालत, की माझा स्वभावच आहे, मग मी असाच राहणार किंवा मी अशीच राहणार. प्रत्येकाने थोड्या-थोड्या गोष्टी आपल्या चेंज करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जर तेच आपले स्वभाव घेऊन बसलो, तर आपलं नातं कधीच टिकणार नाही, असं मला वाटतं. कारण जेव्हा आपण लग्न करतो, तेव्हा संसार हा दोघांचा असतो. त्याच्यामुळे दोघांना समजून घेण्यासाठी एकमेकांच्या कलाने घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा पण अहो घरी असतात ना, त्याच दिवशी जाऊन मी पूर्ण आठवड्याच्या भाज्या वगैरे घेऊन येत असते. आता आज मंडे आहे म्हटल्यावरती आम्हाला काल संडेला काही टाईम मिळाला नव्हता, म्हणून आज आम्ही जाऊन सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आलो होतो. आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, जिथे आम्ही एकमेकांसोबत टाईम स्पेंड करतो, छान फिरतो. जिथे आपल्याला भाज्या वगैरे घ्यायच्या सुद्धा असतात ना, तिथेही ते माझ्यासोबत येतात, भाज्या वगैरे घेऊ लागतात. ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींनी सुद्धा ना आपल्या नात्यामध्ये भरपूर फरक पडतो. असं नाहीये, की तिने एकटीनेच जायचं, तिने एकटीनेच भाज्या खरेदी करून आणायच्या किंवा घरातली कामं सुद्धा तिने एकटीनेच करायची. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काही ना काही फरक आणला पाहिजे आणि दोघां मिळून काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि आम्ही त्याच गोष्टी आमच्या नात्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर चला शेवटी इतकंच सांगायचं आहे, की नातं टिकवायचं जर असेल, तर फक्त प्रेम पुरेसं नसतं. प्रयत्न पण लागतात. रोजचे छोटे निर्णय, छोटी समजूत, छोटा त्याग यावरच नातं उभं राहतं. आणि नवरा-बायकोचं नातं जिंकायचं असेल, तर एकमेकांवर जिंकण्याची गरज नाहीये. एकमेकांसोबत उभं राहण्याची गरज आहे. मी किती केलं याचं मोजमाप ठेवण्यापेक्षा आपण किती जपलं हा विचार महत्त्वाचा आहे. कारण शेवटी घर आनंदाने चालतं, अधिकार गाजवल्याने नाही. म्हणून एकमेकांवरती प्रेम करा, ते प्रेम व्यक्त करायला शिका, एकमेकांचा आदर करा आणि प्रत्येक परिस्थितीत एकमेकांच्या बाजूने उभं राहा. नातं बघा आपोआप सुंदर होतं. तर चला, आज दिवसभराचं पूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि माझ्या मनातल्या गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. ज्या गोष्टी आम्ही आमच्या संसारामध्ये, आमच्या रिलेशनशिपमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत, ज्याने आमचं नातं खूप छान पद्धतीने टिकलेलं आहे, आम्ही छान धरून ठेवलेलं आहे, त्या गोष्टी तुम्ही सुद्धा तुमच्या नात्यामध्ये इन्क्लूड करू शकता. ते करून घेण्याचा प्रयत्न करू शकता. म्हणून मी तुमच्यासोबत आज त्या काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.